आ आ आ खाली बसून पाणी पी शांतपणे, अरे गुडघे जातील. हे असं सांगणारी एक तरी व्यक्ती आपल्या आयुष्यात असतेच. आणि त्या व्यक्तीला मी कधीच सिरियसली घ्यायचो नाही. मला वाटायचं याला काय लॉजिक आहे, गुडघे कसे जातील, पाणी काय गुडघ्यात जाणार आहे सरळ. पण जेव्हा मला या मागचं खरं लॉजिक कळलं तेव्हा मी शॉक्ड होतो. सायन्स काय म्हणतं की जेव्हा आपण बसून शांतपणे पाणी पितो तेव्हा आपली बॉडी रेस्ट अँड डायजेस्ट मोडवरती असते. म्हणजे मसल्स रिलॅक्स्ड असतात. आणि अशा वेळी आपण पाणी प्यायलो की आपली बॉडी ते योग्य प्रकारे ॲब्झॉर्ब करते. म्हणजेच ते अंगाला लागतं. आणि जर आपण उभं राहून पाणी प्यायलो तर आपल्याला अपचन होतं. आयुर्वेद काय म्हणतं बघा, उभं राहून पाणी प्यायलं की शरीरातला वात वाढू शकतो. आणि वात वाढला की त्याचा थेट परिणाम होतो आपल्या सांध्यांवर. आणि त्यामुळे पुढे जाऊन गुडघेदुखीचा त्रास होऊ शकतो. तर यापुढे जर कोणी सांगितलं बसून पाणी प्यायला तर थोडं सिरियस घ्या. आणि असं का करायचं याचं खरं कारण जर त्यालाही माहीत नसेल तर फॉरवर्ड करून टाका रील.